देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाने विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टी आराखड्याला मंजुरी दिली। मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 11,000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीला मंजुरी देण्यात आली। खोदा पहाड़ और निकला चूहा भी नहीं, फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या पप्पूगिरीची केली खिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर इंडिया मॅरिटाईम वीक 2025 मध्ये सहभागी होणार। आगामी 1.5 वर्षात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी संपेल, महेश मांजरेकरांचे भाकीत। शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला। चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही असे ते म्हणाले। दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची मदत देण्याची घोषणा झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा आज अमरावतीहून नागपूरमध्ये। आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीत झालेल्या कथित अनियमिततेबद्दल निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे आंध्र प्रदेशसह भारताच्या काही भागांमध्ये सायक्लोन मॉन्थाचा प्रभाव दिसून येईल। आंध्र प्रदेशातील सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र